श्रीमन्तं मुक्तिभर्तारं ऋषभं ऋषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वन्दे अनन्तगुणार्णवं त्रैलोक्यतिलकान् सर्वान् जगन्मङ्गलकारिणः लोकोत्तमान् शरण्याश्चारहत सिद्धान् नमाम्यहम्। जय बोलो सकल कीर्ति मुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रतिमाचार्य शांति सागर जी मुनि महाराज की, संत शिरोमणाचार्य गुरु विद्यासागर जी मुनि महाराज की, शांत मूर्ति वासलत नगर आचार्य गुरु सनमति सागर जी मुनि महाराज की, मम दीक्षा गुरु आचार्य गुरु चंद्रप्रभु सागर जी मुनि महाराज की, समस्त मुनि संघ की। काल आपण पाहिलं होतं की मुनिराज अशुभ ध्यान करण्यासाठी समर्थ नाहीत, संसार दुःखापासून अत्यंत भयभीत असतात, समस्त आगमाचं चिंतन करत असतात, ध्यानरूपी ज्ञानाच्या ध्यानरूपी अमृतच पान सतत ग्रहण करत असतात। नगर खेट करवट पत्तन वन जंगल आदी याच्यामध्ये ते धर्म प्रभावनेसाठी सतत परिभ्रमण करत असतात। सुंदर असो किंवा असुंदर असो असे कोणतेही क्षेत्र आधी पाहत नाहीत। वैराग्याच्या दृढतेसाठी मार्गामध्ये चालत असताना एखाद्या वेळेला सुंदर अशी स्त्री जरी दिसली तर वैराग्याच्या दृढतेसाठी स्थिर राहण्यासाठी ते आंधळे असतात, अंध बनतात। तीर्थक्षेत्राचीच वंदना आधी करत असतात, तीर्थ असो तीर्थक्षेत्र असो धर्म प्रभावना असो, परंतु ज्या ठिकाणी अनायतन आहे, अनायतन स्थान आहे, अशाच ठिकाणी जाण्यासाठी ते अपंग आहेत, लंगडे आहेत। धर्म प्रभावना करण्यासाठी त्यांनी जिनवाणीचं प्रचार प्रसार आधी करत असतात। प्रथमानियोग कर्णानियोग चरणानियोग द्रव्यानियोग ह्या चार अनियोगाचंच त्यांनी कथन करत असतात, द्वादशांचे कथन करत असतात। परंतु चार विकथांचं राजकथा स्त्रीकथा भोगकथा आदी ह्या विकथांचं सांगण्यासाठी ते गुंगे म्हणजे मुख्य आहेत। उपसर्गानं विजय प्राप्त करून घेऊन ते शूरवीर आहेत, कर्मापासून मुक्त होण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत। परंतु संसार परिभ्रमणासाठी ते अत्यंत भयभीत आहेत। आणि मुक्तिरूपी स्त्री प्राप्त करून घेण्यासाठी म्हणजे सर्व अष्टकर्म नष्ट करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत। आणि संसार बंधना निमित्त पाप कर्माच्या बंधापासून ते अप्रतिबद्ध आहेत। अशा ह्या अनेक जिनशास्त्रांचं कथन काल झालं होतं, जिन कथनांचं इथं कथन केलं होतं। त्याच्यानंतर सिंहासमाने निर्भय होऊन पाप मार्गाने रहित अशा जिथं पाप मार्ग नाही, पाप क्रिया नाही, अशा ठिकाणी ते सतत विहार करत प्रयत्नशील असतात। आज पाहूया भिक्षाशुद्धी याचं स्वरूप कसं आहे। क्रुद्धांधे सकलहेर दोषहे त्यक्त शुद्धो मलातिग
भुज्यते भिक्षया आहारो योग्य गेहे जितेन्द्रिये तपोयोगपनुस्थितैः षष्ठाष्टमादिपारणे पक्षमासोपवासादौ वा भिक्षा शुद्धिरेव सा। जो जितेंद्रिय मुनिराज तपश्चरण योग और शरीर की स्थिति के लिए बेला तेला के बाद बेला तेला के बाद के पारना के दिन एक पक्ष के उपवास के बाद के पारना के दिन अथवा 1 महीना 2 महीना के उपवास के बाद पारना के दिन योग्य घर में जाकर कृत कारित अनुमोदना आदि के समस्त दोषों से रहित व अपना समस्त दोषों से रहित अत्यंत शुद्ध आहार भिक्षावृत्ति से लेते हैं, उसको भिक्षा शुद्धि कहते हैं। आचार्य भगवंत भिक्षा शुद्धी सांगत आहेत की जे 5 इंद्रियांच्यावर ज्यांनी विजय मिळवलेला आहे किंवा जे विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत असे जितेंद्रिय स्पर्शेंद्रिय रसनेंद्रिय घ्राणेंद्रिय चक्षुंद्रिय कर्णेंद्रिय या 5 इंद्रिय आणि मनावर विजय मिळवण्यासाठी तपश्चर्या करत आहेत। आणि योग आणि शारीरिक स्थिती मनयोग वचनयोग आणि काययोग ह्या 3 योगांचं स्थिरता राखून आणि ह्या शरीराची स्थिरता राखून बेला तेला आदी याचं उपास करतात। बेला म्हणजे किती 2 उपास एका दिवसामध्ये 2दा आहार घेण्याची योग्यता सांगितली तुमच्या श्रावकांच्या अपेक्षेनं। किती नियमानं श्रावकांनी 2दा ग्रहण करू शकता। श्रावकांचं पहिल्यांदा सांगताय मी एका दिवसात 2 बेला असतात आणि 2 बेलेचा आहाराचा त्याग। तेला म्हणजे 3 बेलेचा त्याग। चोला म्हणजे 4 वेळा बेलेचा त्याग। आमचा एक उपवास म्हणजे 4 बेलाचा त्याग होतो। समजा जसं आज आम्ही 10 वाजता आहारला गेलो, आहारासनं येऊन आम्ही नियम घेतलं की उद्याचा उपवास आमचा आहे। साधू काही एकदाच आहार करत असतात, कितीदा एकदाच आहार करत असतात। मग आमचं एक बेला आहे, दुसरा बेला आम्ही आहार करत नाही। मग संध्याकाळचा एक बेलाचा त्याग झाला, दुसऱ्या दिवशी सकाळ संध्याकाळ आणि तिसऱ्या दिवशी 2 प्रहर सोडून तिसऱ्या वेळेला आहार घेतो। म्हणजे 4 बेलाचा त्याग होता आमचं। कुणाचं? साधूंचं। आता श्रावक उपवास करताना कसं करतात? आदल्या दिवशी सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम 2 टाइम जेवण करता तुम्ही, जे काय असेल ते। आदल्या दिवशी श्रावक कसं करतात? सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम घेता आणि संध्याकाळी नेम घेता तुम्ही की उद्याचा उपवास। मग उद्याचा उपवास घेतल्यानंतर म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी समजा 6 वाजता तुम्ही नेम घेतला, दुसऱ्या दिवशी सकाळचं घेतलं नाही, संध्याकाळचं घेतलं नाही आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी घेतला, मग किती बेलाचं त्याग झालं?
2 बेलांचा त्याग हे श्रावकांचं झालं, परंतु आमच्या उपवासामध्ये 4 बेलाचा त्याग होते. सकाळचे 2 प्रहर सोडून 3ऱ्या प्रहरला आम्ही आहार घेतलो तर 4 बेला होते. अशा प्रकारे बेला, तेला, चोला, छला आदी असे अनेक उपवासाचे भेद सांगितले आहेत. आणि त्याच्यामध्ये एक उपवासानंतर आहार घेत असताना, 2 उपवासानंतर आहाराला गेला असताना, 2 उपवास, 8 दिवस, 15 दिवस, 1 महिना, चतुर्थकालामध्ये 1 महिना, 4 महिने, काही जण 6 महिने उपवास करत होते. एवढी त्यांची शारीरिक स्थिती मजबूत होती, उत्तम सहन होतं किंवा उत्कृष्ट सहन होतं. परंतु या पंचमकालामध्ये आपले अंतिम 3 हीन सहन आहेत. 3 पैकी कुठलं तरी एखादं हीन सहन आहे. तरी सुद्धा आपण आपल्या शारीरिक शक्तीला न लपवता, शक्ती न लपवता यथायोग्य तपश्चर्या करत असताना आपण उपवास आधी करायला पाहिजे. आणि उपवास झाल्यानंतर परत ज्या वेळेला पारण्याला जातो, परत पारण्याला गेल्यानंतर सुद्धा कृत कारित अनुमोदना याच्या माध्यमातून ज्या घरामध्ये जाणार आहे त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे दोषाने रहित, म्हणजे कुठल्याही प्रकारचे दोष न लावता समस्त दोषापासून जे सुटलेलं आहे आणि निर्दोष जिथं आहार केलेला आहे अशाच ठिकाणी शुद्ध आहार ग्रहण करण्यासाठी ते मुनिराज, भिक्षा म्हणजे आहार आणि वृत्ती म्हणजे नियमपूर्वक जाणे. काय बरं, आहार घेताना जसं तुम्ही श्रावक लोक डायरेक्ट कुठं पण जातात, जेवायला बसता, तसं आम्ही जातो का? नाही. मंदिरातून आम्ही भगवंतांच्या समोर भक्ती आदी करतो, यथाशक्ती नियम घेऊन आम्ही जातो. जिथं नवविधी भक्तिपूर्वक आहार होतं अशाच ठिकाणी आम्ही आहार जातो. नवविधी भक्तिपूर्वक आणि दाताचे 7 गुण असतात. दाताचे 7 गुण असतात. ज्या ठिकाणी नवविधी भक्ती आणि दाताचे 7 गुण दिसतात अशाच ठिकाणी उद्गम, उत्पाद आदी 46 दोष आहेत आहारासंबंधी. हे 46 दोषांनी रहित 32 अंतराय आदी याचं यथायोग्य जे काही नियम आहेत त्या नियमांचं आम्ही पालन करत जिथं निर्दोष आहार होतं अशाच ठिकाणी मुनिराज आहाराला जात असतात. आणि आहारला जात असताना कृत कारित अनुमोदनाने किंवा 46 दोषांनी रहित अशाच ठिकाणी मुनिराज भिक्षावृत्ती आहार ग्रहण करत असतात. वे मुनी 9 कोटी से शुद्ध 46 दोषों को टालकर आहार लेते. आता जे म्हणतो ते झालं इथं पुढे विषय. 9 कोटी विशुद्धम द्वैक विशुद्ध दोषवर्जितम संयोजना प्रमाणाख्य धुमांगार मलोज्जितम अनशं विधिना दत्तं योग्य काले सुगेहिबि पानिपात्रे स्थितिं कृत्वा ते भजन्ति शिवाप्तये. आचार्य भगवंत सांगत आहे की वे मुनिराज केवल मोक्ष प्राप्त करने के लिए सद्गृहस्थों के द्वारा योग्य काल में विधि पूर्वक
पानी पात्र में दिया हुआ मन वचन काय और कृत कारित अनुमोदना की शुद्धता पूर्वक 42 दोषों से रहित संयोजना प्रमाण धूम अंगार नाम के दोषों से रहित शुद्ध आहार खड़े होकर करते हैं. काय काय विशेषण झालेलं आहे पहा इथं. ते मुनिराजजी फक्त मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आणि शरीराची स्थिती राखण्यासाठी सद्गृहस्थों के द्वारा, नुसता गृहस्थ म्हणून नाही, सद्गृहस्थ, कारण दाता सुद्धा असा पाहिजे की आता आपण इथं पंचकलांच्या नियमावलीमध्ये पाहिला असला, कुठल्याही प्रकारे अवैध धंदे नको. जैन धर्माला योग्य असेच कार्य करणारा असावा. जैन धर्माला बाधक असं कुठलेही कार्य नसावे. आणि जे काही त्यांनी धनसंपत्ती मिळवत आहेत ती धनसंपत्ती योग्य मार्गानेच मिळालं पाहिजे. कसल्या मार्गाने पाहिजे? योग्य मार्गानेच मिळालं पाहिजे. न तर दुसऱ्यांना छल कपटाने किंवा हिंसक मार्गाने, दंडोकशाहीने, लोबाडीने असं धनसंपत्ती मिळवलेली नसावी. किंवा जे सौंदर्य, आता महिलांचं ब्युटी पार्लर असो किंवा दारूचे दुकान, मांसाहारचे दुकान, अशा माध्यमातून धनसंपत्ती मिळवलेली नसावी. अशा या अनेक कार्यांनी जैन धर्मामध्ये योग्य कार्य सांगितलेले नाहीत. अशा मार्गाने जर का धनसंपत्ती मिळवलेली असेल, ती धनसंपत्ती पुण्य कार्याला लावू शकत नाही, मोक्ष मार्गाला लावू शकत नाही. आहारदान किंवा कुठलेही पंचकल्याण, पूजा आदी धर्म कार्यासाठी लावू शकत नाही. म्हणून सद्गृहस्थ आणि तो व्यक्ती सप्त व्यसनानी रहित पाहिजे, सप्त व्यसन नसलेला पाहिजे. अशा या सप्त व्यसनानी रहित जैन धर्माला योग्य असं आचरण करणारा सद्गृहस्थ याच्याच द्वारे आहार घेऊ शकतात. कुणाकडनं पण घेत नाहीत महाराजी. आणि जर का कोणतर फसवून देत असेल तर त्याचं पाप त्याच्यासोबत. आणि योग्य कालमी विधीपूर्वक साधू कधी अंधारात आहार घेत नाहीत. आणि तुम्ही दिवसा कधी ग्रहण करत नाही. दिवस मावळ्याने जैन खवळ असं व्हायला नको कधी. म्हणून योग्य कालामध्ये विधीपूर्वक तुम्ही महाराजजींचं पडगाण करत असताना काय काय म्हणता? नमोस्तु महाराजजी, काय काय म्हणताय? मला येत नाही हो, सांगा. 9-10 भक्तिपूर्वक आहार देत आहे. 9 आणि 10 19 झालं. 9 विधी भक्तिपूर्वक. भक्ती म्हणजे तिथं दाताचे 7 गुण, भक्ती आदी हे 7 गुण आहेत. किती आहेत? भक्ती आदी 7 गुण आहेत. 9 विधी किंवा 9-10 भक्तिपूर्वक आहार देत आहे असं नाही. पडगाण ज्यावेळी मंदिरातून निघतात आणि तुम्ही पडगाण आधी करता, पहिल्यांदा तुम्ही काय काय करता? पडगाण विधी,
त्याच्यानंतर आत गेल्यानंतर उच्चासन, पाद प्रक्षालन, किती झाले? 3. अष्टक पूजन झालं. मन शुद्धी, वचन शुद्धी, काय शुद्धी, आहार पाणी आदी शुद्धी तुम्ही सांगतासा. अशा 9 विधी भक्तिपूर्वक तुम्ही पडघाण करून घेतला. आणि दाताचे 7 गुणामध्ये श्रद्धा, भक्ती, तुष्टी, संतोष, क्षमा, दातृत्व असे हे, अलुब्धता असे हे 7 गुण आहेत. ह्या 9 विधी भक्तिपूर्वक विधीपूर्वकच पानी पात्र में दिया हुआ मन वचन काय और कृतकारित अनुमोदना की शुद्धते. याच्यामध्ये पाणीपात्र म्हणजे कुठलं? पाणी भरायचं पात्र, करपात्र. आमच्याकडे कुठलं भांडण नाही, आमचा हातच हे पात्र आहे, हातच हेच पात्र आहे. ह्यालाच म्हणतो आम्ही पाणीपात्र. पाणीपात्रामध्ये जे दिलेलं आहे विधीपूर्वक ते मन वचन काय पूर्वक शुद्धीपूर्वक पाहिजे. मनामध्ये, वचनामध्ये आणि कायामध्ये वेगवेगळं नको. आणि कृतकारित अनुमोदनापूर्वक जे शुद्धतेने केलेलं आहे. तुम्ही आहार विधी भोजन आदी करत आहे, आहार करत आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हिंसादी होऊ नये. किंवा जे 46 दोष आहेत ह्याच्या मागेही विषय येऊन गेलेला आहे. तो 46 दोषाने रहित आणि त्याच्यामध्ये कृतकारित अनुमोदना याचे शुद्धतापूर्वक जे 42 दोष सांगितलेले आहेत. आता मगाशी म्हटलं 46, आता म्हणजे ते 42. किती फरक पडला? 4. उद्गम, उत्पाद आदी हे 42 दोष आहेत. आणि त्याच्या परत पुढं संयोजना, प्रमाण, धूम आणि अंगार अधिक 4, 42 आणि 4 46. ह्या 46 दोषाने रहित मुनिराज उभा राहून स्थितिभोजन ह्या मूलगणाने सहित हे मुनिराज आहार ग्रहण करत असतात. अशा प्रकारे शुद्ध आहार ग्रहण करत असताना त्यांची शारीरिक स्थिती हे स्थिर राखण्यासाठी आहार करत असतात. कैसे आहार को मुनिराज छोड़ देते हैं. मुनिराज आहार कोणत्या कारणाने सोडतात हे इथे सांगतात. उद्देशकम तथा ज्ञातम कृतमंडम स्वसंकितम दुरांगतम स्वदोषते दोषम ते वर्जयन्ति विषान्नतम. वे मुनिराज विष मिले हुए अन्न के समान सदोष आहार को छोड़ देते हैं. दूर से आए हुए आहार को छोड़ देते हैं. जिसमें शंका उत्पन्न हो गई हो उसको भी छोड़ देते हैं. उद्दिष्ट और जाने हुए आहार को भी छोड़ देते हैं और स्वयं बनाए हुए अन्न को भी छोड़ देते हैं. आता कुठले कुठले आहार सोडतात इथं लक्ष देऊन बघा. अतिशय सुंदर गाथा सांगितलेली आहे. वे मुनिराज, ते मुनिराज विष मिसळल्यानंतर जसं अन्नाला सोडून देतात त्या प्रकारे जे दोषयुक्त आहार केलेले आहे
ह्याच्या अगोदर किती सांगितले ते दोष? 46 दोष सांगितले. ते 46 दोष अशा प्रकारे जे आहार केलेले आहेत, अशा आहारला जाणून घेऊन ते दोषयुक्त आहे असं समजून घेऊन ते विष समान आहे असं जाणून त्या आहाराला सोडून देतात. लांबून आलेले आहाराला सुद्धा सोडून देतात. लांबून आलेले म्हणजे पंक्तीबद्ध 3 घर किंवा 7 घरापर्यंत एका चौकातून दुसऱ्या चौकापर्यंत आहार चालतं. किती? 7 घरापर्यंत. आणि ते पण कसं, ह्या कोपऱ्याला एक, त्या कोपऱ्याला एक, त्या कोपऱ्याला एक असं नाही. एका गल्लीमध्ये, पंक्ती म्हणजे एका गल्लीमध्ये, एका लाईनमध्ये 7 घरापर्यंत चौक्यातील हितलं अन्न तिथं चालू शकतं, त्याच्या बाहेरचं नाही. आणि ते पण घेऊन जात असताना त्याला योग्य प्रकारे झाकून घेऊन जायला पाहिजे. नाहीतर बॅगेमध्ये, बास्केटमध्ये, इकडच्या गावातून तिकडच्या गावात गाडीवर बसून असं काही चालत नाही. काय चालतंय? नाही. म्हणून कोणतर चालते म्हणते काय अंत्यात. पंक्तीबद्ध 7 घरापर्यंत जर का आहार इकडचं तिकडे घेऊन गेलं तर चालतं. 7 घरापेक्षा जर का लांब असेल तर तिथं तुमची पंक्ती सुटली, मग तिथनं पुढं दोष यायला चालू होतं. वाळेला घ्यायला काय अडचण नाही, परंतु ते सुद्धा तुम्ही शुद्धतापूर्वक तिथं प्रासूक करायला पाहिजे. आणि सवय सुद्धा शुद्ध पाहिजे. द्रव्य, क्षेत्र, काल, भाव याच्या अपेक्षेनं शुद्धतेपूर्वकच पाहिजे तिथं. दूर से आए हुए आहार को छोड़ देते, मग ते लांब आलेल्या आहाराला सोडून देतात. जिसमें कुछ शंका उत्पन्न हो गई हो, ज्याच्यामध्ये शंका आधी उत्पन्न झालेली आहे की याच्या कुठला तरी एखादा पदार्थ आलेला आहे, समोर आहे, त्याच्यामध्ये काय काय घातलेलं आहे हे जर का निर्णय लागत नसेल किंवा कोण पूर्णपणे माहिती सांगत नसतील तर ते सुद्धा घेऊ शकत नाही. किंवा कधी केलंय, त्याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे, ते आपल्या आरोग्याला, रत्नत्रयाला योग्य आहे का नाही, जर का याच्याबद्दल माहिती पूर्ण नसेल तर ते आहार घेऊ शकत नाही. उद्दिष्ट और जाने हुए आहार को भी छोड़ देते हैं. जे सांगून आधी केलेलं आहे किंवा कोणतरी आधी सांगितलेलं आहे की यांच्यासाठी हे अमुक अमुक पदार्थ त्यांनाच करून द्या, आधी उद्देशपूर्वक जर का सांगितलेलं आहे, असे जाणल्यानंतर सुद्धा ते सोडून देतात. स्वयं बनाए हुए अन्न को भी छोड़ देते. आता स्वतः केलेलं सुद्धा अन्न सोडून देतात. आता साधू काय स्वतः करत नाही, परंतु हे तो उदाहरण दिलेलं आहे तिने. अशा प्रकारे 46 दोष यानी रहित जे मुनिराज निर्दोषपणे आहार करतात त्यांचे आत्म्याची, रत्नत्रयाची शुद्धता वाढत कर्माची निर्जरा होते. मुनिराज भोजन की चर्या में छोटे बड़े का भेद नहीं करते. विज्ञाता मनुतातीतम निचोच्चग्रह पंक्तिषु मौनेनैव व्रजन्तोत्र भिक्षां गृह्णन्ति निस्पृहा. वे निस्पृह मुनि जाने हुए और
अनुमोदना किए हुए आहार को भी छोड़ देते हैं तथा मौन धारण कर छोटे बड़े सब घरों की पंक्तियों में घूमते हुए आहार ग्रहण करते हैं. आता घुमते हुए आहार करते म्हणजे फिरत फिरत जेवतात आहार करतात असं नाही. म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता निस्पृह म्हणजे अपेक्षा न ठेवता निस्पृह भावनेने जाने हुए जाणून घेतलेले अनुमोदना किए हुए आहार को भी छोड़ देते हैं. अनुमोदना जसे एखादे सांगितलं अमुक या घरात जावा आहारला, अमुक या घरामध्ये केलेलं आहे, अशा ठिकाणी जात नाहीत कधी मुनिराज. त्यांची विधी कुठं पटेल त्याप्रमाणे तिने जाणार. कोण तर सांगते म्हणून कुठं पण जाणार नाहीत. हा, त्यांच्या विधीप्रमाणे आणि जिथं निर्दोष आहार संपन्न होईल, जिथं निर्दोष आहार होईल अशाच ठिकाणी मुनिराज जाणार. मौन धारण करून छोटे बड़े घरों की पंक्तियों में, और तो व्यक्ती आहारदाता श्रीमंत आहे, अमीर आहे, राजा आहे, काय गरीब आहे, काय सामान्य झोपडी आहे, असं कुठल्याही प्रकारचं भेदभाव न धारण करता. आता आम्ही एक एक गावात पाहतो आहारला गेल्यानंतर, आता ही किती 2.5 बाय 2.5ची फरशी आहे. एकेकांचं घर एवढं असतं 6 बाय 6 किंवा 6 बाय 5 एवढंच रुंदीचं घर. म्हणजे 3 माणसं थांबलं, 4थ्या किंवा 5व्या माणसाला आहारला थांबा येत नाही. एकेकांचं एवढं छोटं घर असतं. अशा ठिकाणी सुद्धा आम्ही आहारला जातो. म्हणजे इथं आम्ही काय भेदभावना केली का की गरीब आहे त्यांच्या घरामध्ये आहारला सुद्धा उभा राहत नाही, असं कधीही भावना करत नाही. म्हणून अति श्रीमंत आहे, राजा आहे किंवा मंत्री आहे किंवा अमुक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, असं कुठल्याही प्रकारचं भेदभावना न करता जिथं विधीपूर्वक योग्य दाता आदी आहे, भक्तिपूर्वक आधी जिथं देतात अशाच ठिकाणी ते विधी शोधत अशाच ठिकाणी मुनिराज आहार ग्रहण करतात. मग ते आहार ग्रहण करण्यासाठी अनेक गल्ली बोळ रास्ता आदी जे आहे मार्गातून गमन करत करत त्यांनी योग्य दाता योग्य विधीपूर्वक अशाच ठिकाणी आहारला जात असतात. त्याच्यानंतर सांगतात मग हे मुनिराज आहारमध्ये आहार कसं घेतात, रसना इंद्रिय ह्याच्यावर विजय मिळवण्यासाठी हे मुनिराज कुठलीही यातना वृत्ती न करता शुद्ध आहार घेण्यासाठी कसं जातात. त्याचं परत सांगतात उष्णं वा शीतलं शुष्कं वृक्षं शुद्धं रसान्वितं क्षारं वा लवणातीतं सुस्वादं स्वाददुर्गम् अयाचितं यथा लब्धं माहारं पारणादिषु स्वादं त्यक्त्वा च भुज्यन्ति जीवा हि किल नोद्यता. जीवा आदि समस्त इंद्रियों को कीलित करने में वश करने में सदा उद्यम रहने वाले वे मुनिराज पारणा के दिन बिना याचना
बिना याचना किया हुआ ठंडा, गरम, सूखा, रूखा, सरस, लवण सहित, लवण रहित, स्वादिष्ट, स्वाद से रहित ऐसा भोजन, ऐसा जो शुद्ध आहार मिल जाता है उसको ही बिना स्वाद के ग्रहण कर लेते हैं। रसनेंद्रियाच्या वशीभूत न होता किंवा पाच इंद्रियांना ताब्यामध्ये ठेवण्यासाठी जीवा आदि समस्त इंद्रियों को, स्पर्शेंद्रिय, रसनेंद्रिय, घ्राणेंद्रिय, चक्षेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन असे ह्या साही इंद्रियांना वश करण्यासाठी, म्हणजे त्याला ताब्यात ठेवण्यासाठी सदा उदत रहने वाले, सदा प्रयत्नशील राहणारे ते मुनिराज उपासाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पारण्याच्या दिवशी बिना याचना किया, बिन कुणाला सांगता किंवा बिन कुठली समोर जरी वस्तू आली तरी सुद्धा न काही मागता मग त्यांच्यासमोर त्यांच्या आरोग्याच्या अनुसार त्यांना जे अनुकूल आहे त्याच्या विरुद्ध जरी आहार मिळाला, जसं एखाद्या वेळेला उष्ण जल आदी ग्रहण करत असतील परंतु त्या दिवशी त्यांना थंड मिळालं किंवा थंड करत असतील तर गरम मिळालं, सुका म्हणजे जे कोरडं आहे, सुका रुका ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जास्त स्निग्ध पदार्थ नाहीत किंवा मृदू नाही, सरस, सरस म्हणजे दूध, दही, तूप, लोण, तेल आणि गूळ याला षटरस म्हणतात. काय म्हणतात? षटरस म्हणतात. ह्याला सरस आहार म्हणतात. सरस आहार मिळो किंवा निरस आहार मिळो किंवा हे साही द्रव्य न घातलेलं निरस आहार, लवण सहित म्हणजे लोण घातलेलं असो किंवा लवण रहित लोण घातलेलं नसलेलं बिना लोणचं, स्वादिष्ट स्वादयुक्त असो किंवा स्वाद से रहित कुठल्याही प्रकारचं स्वाद नाही असं भोजन, असं आहार कुठल्याही प्रकारे मिळो, असं जर का आहार शुद्ध केलेले त्यांना जरी मिळाले तरी सुद्धा बिना याचनाचे ते ग्रहण करतात. आता तसा आहार गेल्यानंतर एखाद्या वेळेला उदरपूर्ती होतही नसेल, उदरपूर्ती होतही नसेल किंवा इंद्रियांच्यावर एवढा त्यांचा ताबा असतो की त्या आहार ग्रहण केल्यानंतर परत कधी विकल्प करत नाहीत. अशा प्रकारे हे मुनिराज अशा आहार ग्रहण करून रत्नत्रयांची पूर्णपणे पालन करत असतात. सम्यक ज्ञान, चारित्र्य आपल्या पाचेंद्रियांना ताब्यात ठेवतात आणि षट आवश्यक क्रियासाठी आपले शरीराची स्थिती राखण्यासाठी, या शरीरामध्ये प्राण, आयु प्राण स्थित राहण्यासाठी, जिन धर्माची प्रभावना करण्यासाठी, दुसऱ्यांची वयावृद्धी करण्यासाठी अशा अनेक प्रकारे हे मुनिराज आहार ग्रहण करतात आणि धर्म प्रभावनासाठी त्यांनी शुद्ध सद्ग्रस्त श्रावकांच्या अशाच ठिकाणी आहार ग्रहण करतात
आणि आपण सुद्धा अशा या मुनिराजांना आहार जीवन आपण आपल्या कर्माची निर्जरा करून जसं श्रेयांस राजाने आदिनाथ भगवंतांना आहार दिले आणि आदिनाथ भगवंतांच्याही अगोदर त्यांनी मोक्षाला गेले. कोण कधी गेले ते? श्रेयांस राजा कालांतराने दीक्षा घेऊन आदिनाथ भगवंतांच्या अगोदर त्यांनी मोक्षाला गेले. दानपात्रामध्ये त्यांनी सुरुवातीला त्यांचं नाव घेतलं. दानपात्राच्या अपेक्षेनं मुनिराजा सामान्य मुनिराजांच्या अपेक्षेनं अनंतवीरी नाव येते. कामदेवांच्या मध्ये बाहुबली भगवंताचं नाव येते. चक्रवर्तींच्या मध्ये भर चक्रवर्तीचं नाव येते. असे वेगवेगळे अपेक्षा असतात. तीर्थंकरांच्या मध्ये आदिनाथ भगवान मोक्षाला पहिल्यांदा गेले. अशा प्रकारे आपण सुद्धा मोक्ष प्राप्त करून घ्यावं हीच मी भावना ठेवतो आणि तो थांबतो. यदर्थ मात्र पदवाक्यहीनं मया प्रमादादिति किंचनोक्तं तन्मे क्षमित्वा विदधातु देवी सरस्वती केवलबोधलब्धिं बोधी समाधी परिणाम शुद्धि सात्मोपलब्धि शिवसौख्यसिद्धि चिंतामणिं चिन्तद्वस्तुदाने त्वां वन्द्यमानस्य ममास्तु देवी. नमो हरिहन्तानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो उवज्जायानं नमो लोये सवसाहुनं.